स्टुडंट, आज आपण मॅथमॅटिकल मेथडचं तिसरं लेक्चर पाहणार आहोत. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन ह्या पॉईंटबद्दल डिस्कस करणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ट्रायंगल लॉ बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन ह्या पॉईंटबद्दल सुद्धा आपण बरंच डिस्कशन केलेलं आहे. वेक्टर ॲडिशनमध्ये आपण काय करतो तर दोन वेक्टरची काय करतो? ॲडिशन करतो. जर ते दोन वेक्टर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांच्या मॅग्निट्यूडची ॲडिशन करतो. जर ते दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शनला असतील तर त्यांच्या मॅग्निट्यूडचं आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. आणि ते दोन वेक्टर जर डिफरंट डायरेक्शनला असतील म्हणजे नॉट इन सेम डायरेक्शन, नॉट इन अपोजिट डायरेक्शन, तर त्या दोन वेक्टरची ॲडिशन करण्यासाठी आपण दोन लॉज यूज करतो. एक म्हणजे ट्रायंगल लॉ आणि एक म्हणजे पॅरलोग्राम लॉ. तो ट्रायंगल लॉ आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिला होता. थोडासा आपण ट्रायंगल लॉ रिकॉल करू म्हणजे हा लॉ तुम्हाला समजण्यासाठी सोपा जाईल. ओके, मग पहिल्यांदा आपल्याला दोन वेक्टर घेतले पाहिजेत जे कसे असतील? इन एनी डायरेक्शन. ओके, त्यामुळे जर आपण पहिला वेक्टर घेतला, सो दिस इज पी बार and this is q bar. These two vectors are in any direction. आणि ह्या दोन वेक्टरची ॲडिशन करून आपल्याला रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग ह्यांची ॲडिशन आपण कशी केली होती जरा थोडंसं आठवतं का बघा. हा जो वेक्टर आहे हा त्या वेक्टरचा काय स्टार्टिंग पॉईंट आणि हा काय एंडिंग पॉईंट. ह्या स्टार्टिंग पॉईंटला आपण काय म्हणतो तर टेल म्हणतो आणि ह्या एंडिंग पॉईंटला आपण काय म्हणतो? हेड म्हणतो. ओके, आता बाय युझिंग ट्रायंगल लॉ, तर ट्रायंगल लॉ काय सांगतो तर फर्स्ट वेक्टर ॲज इट इज ड्रॉ करा. कारण ह्या वेक्टरला आपण पॅरलल शिफ्ट करू शकतो, त्यासाठी आपल्याला परमिशन आहे. मग ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड सुद्धा मी आहे तीच ठेवणार. मॅग्निट्यूड म्हणजे ह्या वेक्टरची लेंथ आणि हा ॲरो हेड म्हणजे डायरेक्शन. ह्याच्यामध्ये तुम्ही काही चेंज करू शकत नाही. सो पी बार मी आहे असा ड्रॉ केला. सो दिस इज पी बार. ओके, आता क्यू बार कसा ड्रॉ करायचा ट्रायंगल लॉमध्ये? तर आपल्याला नियम काय सांगतो की पहिल्या वेक्टरच्या एंडिंग पासून दुसरा वेक्टर काय करायचा? स्टार्ट करायचा. किंवा पहिल्या वेक्टरच्या हेडला दुसऱ्या वेक्टरचा टेल काय झाला पाहिजे? मॅच झाला पाहिजे. म्हणजे हा वेक्टर मला असा शिफ्ट करून इथे घ्यावा लागेल. म्हणजे पहिल्या वेक्टरचा हेड आणि दुसऱ्या वेक्टरचा टेल हे मॅच करून हा वेक्टर मी आहे असा ड्रॉ करणार. सो दिस इज क्यू बार. नंतर काय करणार आपण? पहिल्याच्या स्टार्टिंग पासून दुसऱ्याच्या एंडिंग पॉईंट पर्यंत एक वेक्टर ड्रॉ करणार. म्हणजे पहिल्या वेक्टरच्या टेल पासून दुसऱ्या वेक्टरच्या हेड पर्यंत आपण एक वेक्टर ड्रॉ करायचा. आणि हा वेक्टर म्हणजे तुमचा काय रिझल्टंट वेक्टर विच इज पी बार प्लस क्यू बार. अशा तऱ्हेने आपण ट्रायंगल लॉचा यूज करून ह्या दोन वेक्टरची ॲडिशन करून त्याच्यापासून रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करतो. ही झाली रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन. आणि ह्या रिझल्टंट वेक्टर जो आहे आर बार त्याची लेंथ म्हणजे काय असणार? त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड. आता हीच ॲडिशन आपण ह्या लॉनं करणार आहे. कुठला लॉ? तर पॅरलोग्राम लॉ. लॉ ऑफ पॅरलोग्राम. ओके, लॉ ऑफ पॅरलोग्राम. आता हा लॉ काय सांगतो? दोघांचा यूज सेम आहे की टू वेक्टर्स आर इन एनी डायरेक्शन. असे दोन वेक्टर जे डिफरंट डायरेक्शनला आहेत त्यांची ॲडिशन करण्यासाठी आपण हे दोन्ही लॉज यूज करतो. आता ह्या दोघांची ॲडिशन बाय युझिंग काय करणार आपण? लॉ ऑफ पॅरलोग्राम. आता लक्ष द्या जर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं सुद्धा आपण काय करणार आहे? पहिला वेक्टर ॲज इट इज ड्रॉ करायचा. सो दिस इज पी बार. ही पी बारची काय झाली? टेल. आणि ही पी बारची काय झाली? हेड. सपोज ज्या पॉईंट पासून आपण पी बार ड्रॉ केला त्या पॉईंटला मी नाव देतो ओ. ओ पासून आपण पी बार ड्रॉ केला. दिस इज द पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर. आता क्यू बार कुठे ड्रॉ करायचा हे केअरफुली बघा. ट्रायंगल लॉमध्ये पी बारच्या एंडिंग पासून आपण क्यू बार स्टार्ट केला होता. पण लॉ ऑफ पॅरलोग्राम मध्ये आपण क्यू बार कुठून स्टार्ट करायचा तर सेम पॉईंटमधून. सेम पॉईंटमधून म्हणजे ज्या पॉईंटमधून तुम्ही पी बार ड्रॉ केला त्याच पॉईंटमधून तुम्ही क्यू बार ड्रॉ करायचा. म्हणजे कुठला पॉईंट तर ओ पॉईंट. किंवा आपण असं म्हणू शकतो पी बार आणि क्यू बार दोघांची टेल काय करायची? कोइन्साइड करायची किंवा मॅच करायची. सो क्यू बार तुम्हाला कसा ड्रॉ केला पाहिजे तर त्याच पॉईंटमधून ड्रॉ केला पाहिजे.
सो दिस इज द क्यू बार. ओके, म्हणजे हे दोन व्हेक्टर पी बार अँड क्यू बार सेम पॉईंटमधून ड्रॉ करायचे किंवा त्या दोघांचे टेल काय झाले पाहिजेत, सेम पॉईंटला कोइन्साइड झाले पाहिजेत. आणि हा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्रामला 4 साईड असतात. म्हणजे हे तुमचे दोन व्हेक्टर जे तुम्हाला ॲड करायचे आहेत ते काय दर्शवतात किंवा इथं काय दाखवतात, तर तुमच्या पॅरलोग्रामच्या 2 ॲडजेसंट साईड दाखवतात. ओके, दीज आर द 2 ॲडजेसंट साईड्स ऑफ ए पॅरलोग्राम. नंतर पुढची स्टेप, हा पॅरलोग्राम कंप्लीट करायचा. तुम्हाला माहिती आहे पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात. सो ह्या पी बारला हा पी बार इथे, सॉरी ह्या पी बारला आणखी एक आपण इथं एक लाईन ड्रॉ करणार पॅरलल, आणि ह्या क्यू बारला इथं आपण आणखी एक लाईन ड्रॉ करणार पॅरलल. ओके, अशा तऱ्हेने तुमचा काय झाला, पॅरलोग्राम कंप्लीट झाला. हा जर पी बार असेल तर हा सुद्धा काय असणार, पी बार असणार, कारण पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड इक्वल असतात. हा क्यू बार असेल तर हा सुद्धा काय असणार, क्यू बार असणार. का तर अगेन पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात. दिस इज द पॅरलोग्राम. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, रिझल्टंट व्हेक्टर. सो रिझल्टंट व्हेक्टर कुठून काढायचा. ट्रायंगल लॉ मध्ये तुम्ही रिझल्टंट व्हेक्टर कुठून काढला होता, तर पहिल्या व्हेक्टरच्या टेल पासून दुसऱ्या व्हेक्टरच्या हेड पर्यंत. तर इथं रिझल्टंट व्हेक्टर कुठून ड्रॉ करायचा, तर इथं रिझल्टंट व्हेक्टर म्हणजे पॅरलोग्रामची डायगोनल असणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे पॅरलोग्रामला 2 डायगोनल असतात. ही एक डायगोनल असणार आणि ही एक डायगोनल असणार. तर कुठली डायगोनल घ्यायची, तर ज्या पॉईंटमधून तुम्ही 2 व्हेक्टर ड्रॉ केलेत त्याच पॉईंटमधून तुम्ही डायगोनल ड्रॉ करायची, आणि ती डायगोनल म्हणजे तुमच्या पी बार आणि क्यू बारचा काय असणार आहे, रिझल्टंट व्हेक्टर असणार आहे. सो तुम्ही डायगोनल कुठून ड्रॉ करणार, तर ओ पॉईंटमधूनच, कारण ओ पॉईंटमधूनच तुम्ही पी बार आणि क्यू बार ड्रॉ केलेत. तर त्या सेम पॉईंटमधून तुम्ही एक डायगोनल काढायचा त्या पॅरलोग्रामचा. दिस इज द डायगोनल इन दिस डायरेक्शन, आणि ही डायगोनल म्हणजे तुमचा काय असणार आहे, रिझल्टंट व्हेक्टर दॅट इज पी बार प्लस क्यू बार. आता ह्या पॅरलोग्रामला जर आपण नाव दिलं ओ ए बी सी, तर ह्याच्यामध्ये ओ सी ही काय झाली, डायगोनल, अँड दिस डायगोनल ॲक्ट्स ॲज अ रिझल्टंट व्हेक्टर ऑफ पी बार अँड क्यू बार. आणि जर आपण ओ ए सी ह्या ट्रायंगलमध्ये किंवा ओ बी सी ह्या ट्रायंगलमध्ये अगेन ट्रायंगल लॉ जर अप्लाय केला, ट्रायंगल लॉ काय सांगतो बघा, आर बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. मग इथं सुद्धा ह्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल ओ ए सी मध्ये दिस इज पी बार, पी बारच्या एंडिंग पासून हा काय झाला, क्यू बार, आणि पी बारच्या स्टार्ट पासून क्यू बारच्या एंडिंग पर्यंत हा काय झाला, रिझल्टंट. सो रिझल्टंट इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. किंवा जर हा ट्रायंगल जर तुम्ही घेतला ओ बी सी, तर तुम्हाला काय मिळणार, आर बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. पण तुम्हाला माहिती आहे की वेक्टर ॲडिशन ओबेज कम्युटेटिव्ह लॉ, सो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. हे त्याचं प्रूफ झालं. ओके, प्रूफ सोपं आहे, हे समजलं का. म्हणजे हे डिफरन्स झाला ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ मधला डिफरन्स आणखी एकदा बघा. आता जर रिझल्टंट जर तुम्ही बघितली तर दोन्ही रिझल्टंट सेमच आहेत बघा, कारण ह्या 2 व्हेक्टरची ॲडिशन एकदा आपण ट्रायंगल लॉने केली आणि एकदा आपण कशाने केली, लॉ ऑफ पॅरलोग्रामनं. रिझल्टंटची डायरेक्शन जर तुम्ही बघितली, दोन्ही रिझल्टंट एकमेकांना मॅच करतात, हे आर बार अँड आर बार. सो रिझल्ट तुम्हाला सेमच मिळतो. ओके, मग ट्रायंगल लॉनं रिझल्ट तोच मिळत असेल तर हा लॉ शिकण्याची काय गरज आहे, तर तुम्हाला माहिती आहे हा जो रिझल्टंट व्हेक्टर आहे, तर रिझल्टंट व्हेक्टर जवळ मॅग्निट्यूड सुद्धा आहे आणि डायरेक्शन पण आहे, कारण तो व्हेक्टर आहे. मग ह्या रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती आणि डायरेक्शन किती ती जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला ह्या लॉचा आधार घ्यावा लागेल. म्हणून आपण कुठला लॉ शिकलो, लॉ ऑफ पॅरलोग्राम. ह्या लॉचा यूज करून आपण रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करू शकत नाही. ती कशाने फाइंड आउट करणार आपण, बाय युझिंग धिस लॉ. तर मग आपला पुढचा पॉईंट काय असणार आहे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ धिस रिझल्टंट व्हेक्टर. लक्षात आलं. ओके, आता पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. त्या अगोदर जरा स्टेटमेंट बघा. पॅरलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन काय केलं आपण, पहिल्यांदा 2 व्हेक्टर घेतले सेम टाईपचे, कारण तुम्हाला माहिती आहे कुठल्या 2 व्हेक्टरची ॲडिशन होऊ शकते, सेम टाईपच्या. ओके, सेम टाईपचे म्हणजे तुम्ही फोर्स व्हेक्टरमध्ये फोर्स व्हेक्टर्स ॲड करू शकता, ॲक्सिलरेशन व्हेक्टरमध्ये ॲक्सिलरेशन व्हेक्टर्स ॲड करू शकता. ओके, तुम्ही फोर्स व्हेक्टरमध्ये कधी ॲक्सिलरेशन व्हेक्टर ॲड करू शकत नाही. ओके, आपल्याला काय सांगितलं, इफ 2 व्हेक्टर्स ऑफ सेम टाईप, दीज आर 2 व्हेक्टर्स ऑफ सेम टाईप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट. बघा, हे दोन्ही व्हेक्टर आपण कुठून स्टार्ट केले, सेम पॉईंटमधून स्टार्ट केले, दॅट इज ओ. रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ह्या दोन्ही व्हेक्टर जवळ काय आहे, मॅग्निट्यूड सुद्धा आहे आणि डायरेक्शन पण आहे, कारण ते व्हेक्टर आहेत.
the two adjacent sides of a parallelogram. These two vectors are represent two adjacent sides of a parallelogram. Then their resultant vector is given in magnitude and direction by the diagonal of the parallelogram. ह्या दोघांचा रिझल्टंट काय असणार आहे? तर डायगोनल ऑफ दिस पॅरलोग्राम पण कुठून स्टार्ट करायची? स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट, म्हणजे ओ पॉईंट पासूनच स्टार्ट करायची. दिस इज द स्टेटमेंट ऑफ पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके, आता पुढचा पॉईंट काय असणार आहे? ह्या रिझल्टंट वेक्टरचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करूया? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार. आता रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे काय असणार आहे? आर असणार आहे. कारण आर बारची मॅग्निट्यूड किती असते? आर. म्हणजे तुम्हाला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, आता त्यासाठी आपण कुठला लॉ यूज करणार आहे? लॉ ऑफ पॅरलोग्राम. त्यामुळे हीच डायग्राम इथं डबल ड्रॉ करतो ॲज इट इज. पी बार ओ पासून दुसरा वेक्टर कुठला असणार आहे? क्यू बार. हा पॅरलोग्राम आपण काय केला? अशा तऱ्हेने कंप्लीट केला. हा पी बार असेल तर हा सुद्धा काय असणार आहे? पी बार. हा क्यू बार असेल तर हा सुद्धा काय असणार आहे? क्यू बार. दिस इज द थीटा. ओके, हिअर थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. थीटा काय? दोन वेक्टर मधला काय? अँगल आहे. ओके, नंतर हा तुमचा काय झाला? रिझल्टंट वेक्टर आर बार, म्हणजे ह्या पॅरलोग्रामची डायगोनल फ्रॉम द सेम पॉइंट ओ. थीटा इज द अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार. ओके, पॅरलोग्रामला नाव काय दिलं आपण? ओ, ए, बी अँड सी. आता रिझल्टंट वेक्टरची आपल्याला काय पाहिजे? मॅग्निट्यूड, म्हणजे आरची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करणार आहे. सी पॉईंटमधून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. ओके, नंतर ही लाईन जी आहे ओ ए ती पुढे अशी एक्सटेंड करायची. ज्या ठिकाणी ह्या दोन लाईन एकत्र येतील त्या पॉईंटला आपण नाव दिलं यस. दिस इज 90. आता हा पूर्ण अँगल किती असेल? थीटा. तर हा सुद्धा अँगल किती असणार आहे? थीटा. कारण ओ बीला ए सी ही लाईन कशी आहे? पॅरलल. ओके, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ह्या दोघांना ही लाईन कशी आहे? कॉमन आहे. त्यामुळे हा अँगल थीटा असेल तर हा सुद्धा अँगल किती असणार आहे? थीटा असणार आहे. Okay, now we consider the right angle triangle ASC. In a right angle triangle ASC, we can find out sin theta. Okay, sin theta is opposite side upon hypotenuse. So which is opposite side? SC upon, this is the hypotenuse AC. Sin theta is equal to opposite side upon hypotenuse. Okay, so we get SC is equal to AC sin theta. So SC is equal to AC. This is the AC, Q bar, and magnitude of Q bar is Q. So AC is equal to Q sin theta. Equation number 1. Okay, again in same triangle we can find cos theta. So what is cos theta? Adjacent side upon hypotenuse. So what is the adjacent side? Is AS upon hypotenuse again AC. So we get AS is equal to, AC ला तिकडे पाठवा, AC cos theta. So AS is equal to AC is equal to Q, that is Q cos theta. Equation number 2. Now we consider right angle triangle OSC. In triangle OSC, हा मोठा ट्रायंगल घ्या, ट्रायंगल OSC. आता ह्या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार. पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेनियसचा स्क्वेअर, हायपोटेनियस इज OC. So we get OC square is equal to OS square plus SC square. So OC square is equal to OS.
ओ एसला आपण कसं लिहू शकतो, ओ ए प्लस ए एस, ओ ए प्लस ए एस ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर ॲज इट इज, ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू, हे एक्सपांड करू शकतो आपण, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, सो दिस इज ओ ए स्क्वेअर प्लस 2OA इंटू ए एस प्लस ए एस स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर ॲज इट इज. आता शेवटच्या दोन टर्म बघा, ए एस स्क्वेअर प्लस एस सी स्क्वेअर, दिस इज ए एस स्क्वेअर and this is SC square. So in this triangle ASC, according to Pythagoras, AS square plus SC square is equal to hypotenuse square, that is AC square. So ह्या दोघांच्या बद्दल आपण काय पुट करू शकतो, AC square. So OC square is equal to OA square plus 2OA AS plus AC square. बघा पुन्हा एकदा, AC square म्हणजे काय असणार, AC square is equal to AS square plus SC square. ओके, आता ओसी स्क्वेअर, ओसी हा जो वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे, आर असणार आहे, जी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो ओसी ऐवजी आपण काय पुट करणार आहे, आर. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए म्हणजे काय असणार आहे, पी, दॅट इज पी स्क्वेअर प्लस 2OA म्हणजे काय असणार आहे, पी इंटू ए एस, इंटू ए एसची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केली. ओके, ए एस फ्रॉम इक्वेशन 2 क्यू कॉस थिटा. सो ए एस बद्दल आपण काय पुट करणार, क्यू कॉस थिटा प्लस ए सी, दिस इज द ए सी, तिची व्हॅल्यू काय असणार आहे, क्यूचा ए सीचा स्क्वेअर म्हणजे क्यूचा पण स्क्वेअर. आता आपल्याला काय पाहिजे, आर पाहिजे, म्हणजे रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड. सो दोन्ही बाजूचा आपण काय करणार, स्क्वेअर रूट. तो आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय असणार आहे, आर, आणि ह्यांचं स्क्वेअर रूट निघत नाही, त्यांना आपण काय टाकणार आहे, स्क्वेअर रूट मध्ये टाकणार आहे. सो दिस इज द पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टर. अशा तऱ्हेने तुम्हाला काय मिळाली, रिझल्टंट व्हेक्टरची काय मिळाली, मॅग्निट्यूड. ओके, आता पुढचा पॉईंट, ह्या रिझल्टंट व्हेक्टरची आपल्याला काय काढायचे आहे, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट व्हेक्टर. आता रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन म्हणजे काय, आता मॅग्निट्यूड तर तुम्हाला मिळाली, मॅग्निट्यूड तुम्ही कशी करणार, स्क्वेअर रूटमध्ये तुम्ही काय करणार, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस 2 इंटू मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू कॉस थिटा. थिटा म्हणजे काय असणार आहे, अँगल बिटवीन टू वेक्टर्स, दिस इज द थिटा, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. मग तो अँगल किती असेल, 30, 60, 90, 180, तर तुम्ही इथं पुट करायचा. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, हा जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याची तुम्हाला मॅग्निट्यूड मिळणार. आता ह्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढायची, डायरेक्शन फाइंड आउट करायची म्हणजे काय करायचं, तर आपण सांगू शकतो की हा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो ह्या पहिला वेक्टर पी बार पासून किती वरती आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं की अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार, समजा हा अँगल मी कन्सिडर केला अल्फा, तुम्हाला जर मी सांगितलं अल्फा आहे 30 डिग्री, तर तुम्ही काय करणार, पी बार पासून किती वर जाणार, 30 डिग्री, आणि तुम्हाला काय भेटणार मग, ह्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन. ओके, म्हणजे इथं रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन फाइंड आउट करायची म्हणजे काय करायचं की तो फर्स्ट वेक्टर बरोबर किती अँगल तयार करतो, किंवा असं उलट काढा, तो सेकंड वेक्टर बरोबर किती अँगल तयार करतो. फॉर एक्झाम्पल बीटा, हा टोटल अँगल फॉर एक्झाम्पल 60 असेल, थिटा किती असेल 60 असेल, आणि हा अल्फा अँगल जर तुम्हाला सांगितला 40 आहे, तर बीटा किती असणार आहे, 20 असणार आहे. मग तुम्ही रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन म्हणजे काय करणार, रिझल्टंट वेक्टरनं पी बार बरोबर तयार केलेला अँगल काढा, किंवा रिझल्टंट वेक्टरनं क्यू बार बरोबर तयार केलेला अँगल काढा. आपण हा अँगल काढूया अल्फा. सो वी कॅन फाइंड आउट अल्फा, दॅट इज टॅन अल्फा. आपण टॅन अल्फा फाइंड आउट करणार आहे. वी नो दॅट टॅन अल्फा इज परपेंडिक्युलर अपॉन बेस, म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. सो दिस इज द अपोजिट, CS अपॉन OS. सो टॅन अल्फा इज CS upon OS. Again tan alpha is CS upon what is OS? OA plus AS. OA plus AS. So CS. What is CS? That is CS. CS म्हणजे SC. आपण SC लिहू, तुमचं जम्बलिंग होणार नाही. So what is SC? From equation 1 Q sin theta. So SC is Q sin theta upon OA P plus AS आपण इथं इक्वेशन 2 मध्ये फाइंड आउट केले Q cos theta.
सो आपल्याला काय पाहिजे अल्फा. टॅनला तिकडे पाठवल्यानंतर काय होणार टॅन इनवर्स. सो वी गेट अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. फ्रॉम दिस वी गेट अल्फा. अल्फा इज द अँगल बिटवीन आर बार अँड पी बार. आता हे शोधायचं कसं की हा अल्फा अँगल कोणाबरोबर आहे. तर तुम्हाला एवढं कळालं की अल्फा अँगल हा एक तर रिझल्टंट वेक्टर आणि पी बार मधला असणार म्हणजे फर्स्ट वेक्टर मधला, किंवा रिझल्टंट वेक्टर आणि क्यू बार म्हणजे सेकंड वेक्टर मधला असणार आहे. तर हिथं जी टर्म असते इथं कुठली टर्म आहे पी. म्हणजे आपण काय सांगू शकतो ह्या टर्मवरून की हिथं जी टर्म असते त्या टर्म बरोबर रिझल्टंट वेक्टरनं तयार केलेला अँगल काय असणार आहे अल्फा. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं. ओके. समजा तुम्हाला जर विचारलं बीटा किती असेल तर तुम्ही काय करणार मग इथं काय आलं पाहिजे, कारण बीटा कोणावर अँगल आहे आर बार आणि क्यू बार मधला, तर इथं काय आला पाहिजे क्यू आला पाहिजे. हेच इक्वेशन कसं होईल टॅन इनवर्स ऑफ क्यूच्याच आहे काय येणार पी, पी साइन थिटा आपण इथं पीच्याच आहे काय येणार क्यू प्लस पी कॉस थिटा. तुम्ही कुठलाही यातला फॉर्म्युला यूज करू शकता. म्हणजे रिझल्टंट वेक्टरनं पी बार बरोबर तयार केलेला अँगल अल्फा आणि क्यू बार बरोबर तयार केलेला अँगल बीटा हे शोधायचं ह्या टर्मवर. हिथं जी टर्म असेल ओके ती टर्म म्हणजे त्या टर्म बरोबर किंवा त्या टर्म बरोबर आर बारने केलेला अँगल तो हिथं असणार आहे. सो अल्फा इज द अँगल बिटवीन आर बार अँड पी बार अँड बीटा इज द अँगल बिटवीन आर बार अँड क्यू बार. असं तुम्ही लक्षात ठेवा. अशा तऱ्हेने आपण काय केली रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपण काय केली फाइंड आउट केली. आता ह्याच्या स्पेशल केस आपण बघूया. मग त्या स्पेशल केस बघण्या अगोदर आपण आपले रिझल्ट लिहून घेऊया. रिझल्ट काय रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा अँड अल्फा इज टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. हे रिझल्ट आहे आपला. बीटा सुद्धा लिहू शकतो आपण. बीटा काय असणार आहे टॅन इनवर्स ऑफ पी साइन थीटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थीटा. नाउ केस नंबर 1. इफ theta is equal to 0. Theta means angle between two vectors. Here theta is the angle between p bar and q bar. तो अँगल किती असेल 0 असेल. थिटा 0चा अर्थ काय असणार आहे पी बार आणि क्यू बार सेम डायरेक्शनला असणार म्हणजे एकमेकांना काय असणार पॅरलल लाईक दिस. दिस इज पी बार अँड दिस इज क्यू बार. अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार इज 0 degree. Then we have to find out magnitude of resultant vector, that is r. So we can use this formula p square plus q square plus 2pq cos theta किती आहे 0. We know that cos 0 is 1. So result p square plus q square plus 2pq. cos 0 किती असणार आहे 1 असणार आहे. सो 2pq into 1 2pq. हे आपल्याला माहिती आहे. हे आपण असं लिहू शकतो p प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण जर ह्या टर्मला आपण एक्सपांड केलं तर आपल्याला ही टर्म मिळणार आहे. हिअर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल टू इच अदर. सो वी गेट p प्लस क्यू. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टर. आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलेला आहे की दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांची मॅग्निट्यूड आपण काय करतो सिम्पली ॲड करतो आणि तोच रिझल्ट आपल्याला इथे मिळालेला आहे. ओके. देन वी फाइंड in this case alpha. Okay, so here alpha is tan inverse of q sin theta, that is q sin 0 upon p plus q cos theta, p plus q cos theta, that is 0. sin 0 0. तर इथे जर 0 आला तर पूर्ण सगळं काय येणार आहे 0च येणार आहे. सो आपल्याला काय मिळणार आहे अल्फा इज इक्वल टू 0 डिग्री.
कारण टॅन इनव्हर्स ऑफ झिरो हा किती असतो, झिरोच असतो. ओके, सो अल्फा झिरो ह्याचा अर्थ काय असणार आहे, अँगल बिटवीन आर बार अँड पी बार किती येणार, 0 डिग्री. म्हणजे हा आर बार पी बार बरोबर कोइन्साइड असणार किंवा पी बारच्याच डायरेक्शनला असणार. मग आपल्याला माहिती आहे, हे आपण ऑलरेडी एक्झाम्पल बघितलंय, जर दोन व्हेक्टर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांची मॅग्निट्यूड आपण काय करणार, ऍड करणार, आणि तुम्हाला काय मिळणार, रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड, आणि तो रिझल्टंट व्हेक्टर सुद्धा त्याच डायरेक्शनला असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल पी बार म्हणजे आपण फोर्स घेऊ आणि क्यू बार म्हणजे पण फोर्स घेऊ. मी ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन, दुसरा फोर्स 5 न्यूटन. सो रिझल्टंट फोर्स किती असणार, 15 न्यूटन इन सेम डायरेक्शन. म्हणजे आर बारनं पी बारवर किती अँगल केला किंवा फोर्सवर किती अँगल केला, 0. सो अगेन वी गेट हिअर 0 डिग्री. केस 2, इफ थिटा इज इक्वल टू 90. म्हणजे हा अँगल 90 असणार, म्हणजे पी बार अँड क्यू बार बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो दिस इज पी बार अँड दिस इज क्यू बार अँड दिस इज द थिटा अँगल बिटवीन टू वेक्टर. तो किती आहे, 90. आता आपण हे ओरली सॉल्व्ह करू. रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल, स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस 90. सो कॉस 90 किती असतो, 0. सो ही टर्म किती येणार, 0. राहिलं फक्त काय, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. सो वी गेट स्क्वेअर रूटमध्ये काय मिळणार आपल्याला, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. देन वी फाइंड आउट अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ q sin 90 upon p plus q cos 90. Okay, we know that sin 90 is 1, sin 90 is 1 and cos 90 is 0. So this term becomes 0. त्यामुळे राहिलं फक्त काय, p इथे काय राहिलं, p, आणि जर sin 90 किती आला, 1 आला. सो इथे किती राहिला, q. सो वी गेट q अपॉन p. सो tan इनवर्स ऑफ q अपॉन p. समजलं का बघा, साइन 91 असतो आणि कॉस 90 0 असतो. त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल आणि p प्लस 0 p. सो p, आणि जर साइन 91 आला, सो q इंटू 1 q. सो टॅन इनवर्स ऑफ q अपॉन p. केस नंबर 3, इफ थीटा इज 180. 180 मीन्स p बार and q bar are anti-parallel to each other. Then r किती असणार, स्क्वेअर रूटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस 180. कॉस 180 इज -1. सो इथे किती येणार, -2pq. and this is p minus q ब्रॅकेट स्क्वेअर. हेच आपण असं लिहू शकतो. आणि अगेन इथं काय झालं, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. सो वी गेट आर इज इक्वल टू पी मायनस क्यू. आणि हे सुद्धा माहिती आहे, दोन वेक्टर जर एकमेकांना अँटी पॅरल किंवा अपोजिट असतील तर आपण काय करतो, दोघांची मॅग्निट्यूड काय करतो, सबट्रॅक्ट करतो. हे सुद्धा आपलं झालेलं आहे. ओके, आणि इथं अल्फा किती येणार, सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन 180 अपॉन p प्लस क्यू कॉस 180. साइन 180 इज 0. सो ही टर्म किती आली, पूर्ण 0. कारण 0 अपॉन काही जरी असेल तर उत्तर किती असणार आहे, 0. आणि टॅन इनवर्स ऑफ 0 इज 0. सो वी गेट अल्फा इज 0 डिग्री. मीन्स अँगल बिटवीन आर बार अँड पी बार इज अगेन 0. म्हणजे तुम्ही जर ह्या डायरेक्शनला एक फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन, इकडे अप्लाय केला 5 न्यूटन, किंवा हा 10 न्यूटन आणि हा 7 न्यूटन, तर रिझल्टंट फोर्सची मॅग्निट्यूड किती असणार आहे, 3 न्यूटन इन दिस डायरेक्शन. मग अगेन हिअर अँगल बिटवीन पी बार अँड रिझल्टंट वेक्टर किती असणार आहे, अगेन 0 असणार आहे. सो अल्फा किती आला, 0. म्हणजे दोन वेक्टर जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर त्यांची मॅग्निट्यूड सिम्पली सबट्रॅक्ट करायची. दोन वेक्टर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांची मॅग्निट्यूड सिम्पल ॲड करायची. आणि दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे स्क्वेअर रूट स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर प्लस स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर. ओके, आता पुढचा आपण पॉईंट बघणार आहे, सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स बाय युझिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे तुम्ही तर काय केलं, पी बार आणि क्यू बारची काय केली, ॲडिशन केली. आता मला पी बार आणि क्यू बारचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे.
आत्ता आपण दोन वेक्टरची काय बघितली, ॲडिशन बघितली. म्हणजे पी बार आणि क्यू बारची ॲडिशन केल्यानंतर जो रिझल्टंट वेक्टर मिळेल ती ह्या रिझल्टंट वेक्टरची काय झाली, मॅग्निट्यूड. ओके, आणि ह्या दोन काय झाल्या तर डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे रिझल्टंट वेक्टरनं पी बार बरोबर तयार केलेला अँगल अल्फा आणि रिझल्टंट वेक्टरनं क्यू बार बरोबर तयार केलेला अँगल बीटा. आता आपल्याला काय करायचं आहे, ते जे दोन वेक्टर आहेत ते पुन्हा आपण ड्रॉ करूया. पी बार अँड क्यू बार, आणि दोघांत अँगल आपण किती घेतला होता, थिटा. ह्या दोन वेक्टरचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. दॅट इज पी बार मायनस क्यू बार. हेच मी असं लिहितो, पी बार प्लस मायनस क्यू बार. म्हणजे मी दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन करणार. म्हणजे मी काय करणार, पी बारमध्ये ह्या क्यू बारचा निगेटिव्ह वेक्टर ॲड करणार. ओके, म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे एक प्रकारची काय ॲडिशनच आहे. तर हिचं तुम्हाला बघावं लागेल की मायनस क्यू बार वेक्टर कसा ड्रॉ करायचा. तुम्हाला माहिती आहे मायनस क्यू बार इज अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ क्यू बार. आणि निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, हे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. तर निगेटिव्ह वेक्टरमध्ये आपण काय करतो, मॅग्निट्यूड तीच ठेवतो, फक्त डायरेक्शन अपोजिट करतो. म्हणजे क्यू बारची जी काही मॅग्निट्यूड असेल ती तुम्हाला तीच ठेवावं लागेल, पण क्यू बारची डायरेक्शन तुम्हाला अपोजिट करावी लागेल. सो दिस इज मायनस क्यू बार. ओके, सो पी बार प्लस मायनस क्यू बार. आता मला सांगा ह्याचा रिझल्टंट कसा येणार. तर तुम्ही काय केलं होतं, ओ पॉईंटमधून पी बार काढला, तर ओ पॉईंटमधूनच काय काढला, क्यू बार काढला. नंतर आपण काय करणार, पॅरलोग्राम कंप्लीट करणार. सो हा पी बार असेल तर हा पण काय असणार, पी बार. हा मायनस क्यू बार असेल तर हा सुद्धा काय असणार, मायनस क्यू बार. रिझल्टंट वेक्टर सुद्धा त्याच पॉईंटमधून येणार. दिस इज द रिझल्टंट वेक्टर आर बार विच इज पी बार प्लस मायनस क्यू बार. आता ह्या रिझल्टंट वेक्टरची आपल्याला काय काढायचे आहे, मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. हा थिटा म्हणजे काय असतो, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. म्हणजे इथं थिटा कोणामधला अँगल आहे, पी बार आणि क्यू बार मधला. पण आपल्याला कोणामधला पाहिजे, पी बार आणि मायनस क्यू बार मधला. तर तुम्हाला हा अँगल पाहिजे. मग हा अँगल किती असेल, हा टोटल अँगल 180. 180 मधून हा थिटा मायनस करा. सो वी गेट 180 मायनस थिटा. So this equation becomes r is equal to square root p square plus q square plus 2pq cos theta. थिटा किती असणार, 180 मायनस थिटा. ओके, सो cos 180 मायनस थिटा, बट cos 180 minus theta is equal to minus cos theta. So this equation becomes r is equal to p square plus q square minus 2pq cos theta. म्हणजे दोन वेक्टरची जर ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल, दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. चेंज कुठे फक्त इथं 2 प्लस 2pq cos theta minus 2pq cos theta. Okay, and this theta is the angle between two vectors, that is p bar and q bar. लक्षात आलं. सेम आपण इथं अल्फा सुद्धा काढू शकतो इथं. So alpha is the angle between here r bar and p bar. So here alpha is the angle between r bar and p bar. So this angle is alpha. So alpha किती लिहितं बघा, tan inverse of q sin theta upon p plus q cos theta. तर थिटा ऐवजी आपण काय घेणार, 180 मायनस थिटा. कारण हा थिटा म्हणजे अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आणि सध्या पी बार आणि क्यू बार मध्ये किती अँगल आहे, 180 मायनस थिटा. सेम जे आपण इथं केलं, थिटा ऐवजी काय घेतलं, 180 मायनस थिटा, तसंच इथं करायचं. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन 180 मायनस थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस 180 मायनस थिटा. ह्या ठिकाणी sin 180 minus theta is equal to sin theta and cos 180 minus theta is equal to minus cos theta. So we can say that alpha is equal to tan inverse of q sin 180 minus theta sin theta. So q sin theta upon p plus q cos 180 minus theta. Cos 180 minus theta minus cos theta. So here we can say that p minus q cos theta. This is alpha. Similarly तुम्ही बीटा पण सांगू शकता. बीटा इज द अँगल बिटवीन आर बार अँड क्यू बार. सो दिस इज द आर बार अँड दिस इज द, आता आपल्याला काय घेतलं पाहिजे, मायनस क्यू बार. त्यामुळे हा अँगल काय असणार आहे आपला, बीटा.
बीटा काय सांगणार तुम्ही, बीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ पी साइन 180 मायनस थिटा अपॉन क्यू प्लस पी कॉस 180 मायनस थिटा. हे यूज करा, तुम्हाला इथं बीटा सुद्धा मिळेल. सो दिस इज द सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर्स बाय युझिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम.